शेतकऱ्यांच्या खात्यात 42,500 रुपये जमा। आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी, अखेर पीकमा वाटप सुरू। बिग न्यूज, पीकमा संदर्भात अपडेट आलेली आहे। थांबा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही खरीप रब्बी पीकमा भरला असेल आणि पुढील तुमचे 30 सेकंद खूप महत्त्वाचे आहे। अनेक शेतकरी बांधव विचार करत आहे की पीकमाचे पैसे कधी येणार आहे आणि माझ्या जिल्ह्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे का। आता तुमचं नाव यादीत आहे का? आणि या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहे की कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 42,500 रुपये हेक्टरप्रमाणे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जर तुम्हाला पीकमाचे पैसे कमी आले असेल किंवा पीकमाचे पैसे मिळालेच नसेल तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता या जिल्ह्यांमध्ये नाशिकमध्ये जे की पात्र शेतकरी बांधवांची संख्या आहे 3,50,000, तर यांसाठी निधी आलेला आहे 155.74 कोटी रुपये। जळगावमध्ये 16,921 शेतकरी बांधवांसाठी 4,88,00,000 रुपये। यानंतर इथं अहमदनगरमध्ये 2,31,831 शेतकरी बांधवांसाठी 160.28 कोटी रुपये। यानंतर सोलापूरमध्ये 1,82,534 शेतकरी बांधवांसाठी 111.41 कोटी रुपयाचा निधी इथं मंजूर झालेला आहे आणि वाटप देखील इथं सुरू झालेलं आहे। यानंतर इथे आपलं सातारामध्ये 40,406 शेतकरी बांधवांसाठी 6.74 कोटी रुपयाचा पीकमा इथं मंजूर होऊन डीबीटी खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात। आता यामध्ये कोणते शेतकरी बांधवांना मिळणार आहे, कोणते शेतकरी अपात्र ठरलेले आहेत हे देखील इथं पाहणार आहे। सांगलीमध्ये 98,372 शेतकरी बांधवांना 22.04 कोटी रुपयाचा निधी इथं मंजूर झालेला आहे, वाटप सुरू। बीडमध्ये 7,70,574 शेतकरी बांधवांना 241.21 कोटी रुपयाचा पीकमा मंजूर झालेला आहे। यामध्ये खरीप आहे आणि रब्बी देखील आहे। बुलढाण्यामध्ये 36,358 शेतकरी बांधवांना 18.39 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे। धाराशिवमध्ये 4,98,720 शेतकरी बांधवांना 218.85 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे। अकोल्यामध्ये 1,77,253 शेतकरी बांधवांना 97.29 कोटी रुपयाचा पीकमा मंजूर झालेला आहे। कोल्हापूरमध्ये 228 शेतकरी बांधवांना 13 लाख रुपये। जालन्यामध्ये 3,70,625 शेतकरी बांधवांना 160.48 कोटी रुपयाचा पीकमा मंजूर झालेला आहे। परभणीमध्ये 4,41,970 शेतकरी बांधवांना 206.11 कोटी रुपये। नागपूरमध्ये 63,422 शेतकरी बांधवांना 52.21 कोटी। लातूरमध्ये 2,19,535 शेतकरी बांधवांना 244.87 कोटी। अमरावतीमध्ये 10,265 शेतकरी बांधवांना 8 कोटी। आता शेतकरी मित्रांनो, आता पीकमाचे पैसे कोणाला इथं मिळणार आहेत, तर आता ज्या शेतकरी बांधवांनी पीकमा काढलेला आहे आणि ई पीक पाहणी पूर्ण केलेली आहे, जर तुम्ही ई पीक पाहणी पूर्ण केली तरच तुम्हाला पीकमाचे पैसे इथं तुमच्या डीबीटी खात्यामध्ये पैसे जमा केले जाईल। असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथं जमा केला जाईल। आता पीकमा भरून चालणार नाही, आता तुम्हाला ही पीकमाची तक्रार देखील करणे गरजेचे आहे। 72 तासाच्या तुम्हाला तुमच्या पिकाची तक्रार केली, यामध्ये अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ, तरच याची भरपाई तुम्हाला इथं दिल्या जाणार आहे। आता ज्यांचे पैसे जे आहेत थेट डीबीटीद्वारे पैसे खात्यामध्ये इथं जमा होणार आहेत, तर आता यामध्ये पीकमाचे पैसे कोणाला इथं मिळणार नाहीत संबंधित हंगामासाठी पीकमा काढलेला नसेल। आता यामध्ये खरीप असेल, रब्बी असेल, जर तुम्ही याचा पीकमा काढलेला नसेल तर तुम्हाला याचा 1 रुपया इथं मिळणार नाही आणि ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे। जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नाही तर तुम्हाला याचा 1 रुपया इथं मिळणार नाही। 72 तासाच्या तक्रार, आता तुम्ही ई पीक पाहणी केली पण 72 तासाच्या तुम्हाला तुमच्या पिकाची नोंद केलेली नसेल तर अशा शेतकरी बांधवांना पीकमा इथं दिला जाणार नाही। आता अर्जामध्ये जर काही त्रुटी असेल, यामध्ये IFSC कोड चुकीचा आहे, बँक अकाउंट नंबर चुकीचा दिलेला असेल तर अशांना पीकमा इथं येणार नाही। ई पीक पाहणी आणि क्रॉप इन्शुरन्स करणे बंधनकारक आहे, तरच तुम्हाला पीकमा इथं तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून खात्यामध्ये जमा केलं जाईल। आता पीकमाचे पैसे आले नाहीत तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम बँक पासबुक अपडेट करा। बँकमध्ये जाऊन तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही चेक करा। दुसरं जे आहे, यामध्ये अर्जाची स्थिती चेक करा की तुमचा अर्ज अप्रूव्हल आहे, पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेला आहे। आता ई पीक पाहणी अर्जाची तपासणी, आता तुम्ही जे की ई पीक पाहणी केलेली आहे ते योग्यरित्या तुम्ही तुमचे पीक टाकले की नाही चेक करा।
अधिक माहितीसाठी तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर देतो 14447. तर या हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करा आणि तुम्ही तुमची तक्रार करा. आता 42,500 रुपये हेक्टरप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की पीक विम्याचे पैसे ते जमा होत आहे. आता सर्वात आधी तुम्हाला हे तपासायचं आहे बँक खाते आधारशी लिंक आहे का, यानंतर तुम्हाला आधार सेंडिंग अकाउंट आहे का मध्ये. आता हे जर तुमचं नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे फॉर्म जरी अप्रूव्हल असेल, तुम्ही तक्रार जरी केलेली असेल, परंतु पैसे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होणार नाही. ते कोणत्या कारणामुळे, यामध्ये आधार सेंडिंग नाही आहे. यानंतर तुमचे पैसे आधार थ्रू इथं जमा केले जाते. जर तुमच्या बँक पासबुकला आधारच लिंक नसेल तर पैसे कसे येतील. आता पीक विमा अर्ज अप्रूव्हल. आता तुमचा पीक विम्याचा अर्ज देखील अप्रूव्हल असेल. आता हे तुमचा अर्ज अप्रूव्हल असेल तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे इथं येणार आहे. आता काय पावले उचलावी लागतील तक्रार करण्यासाठी. ज्यांना कोणाला पीक विम्याचे पैसे आले नसेल तर अशांनी पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जा. pfpmfby.gv.in या ऑफिशियल पेजवरती गेल्याच्यानंतर टेक्निकल या ऑप्शनवरती क्लिक करायचं किंवा फार्मर कॉर्नर यावरती क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला आपली कंपनी निवडायची आहे, ज्याचा तुम्ही पीक विमा काढलेला आहे. पीक विम्याच्या पावतीवरती तुम्हाला त्याची माहिती बघायला मिळेल तुम्हाला. यानंतर इथे तुम्हाला तुमच्याकडे जे काही फार्मर आय डी असणे आवश्यक आहे. जर आता फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला पीक विमा असेल, अतिवृष्टी असेल, नमो शेतकरी असेल, PM किसान असेल तर अशा योजनेचा लाभ तुम्हाला इथं मिळणार नाही. आता पीक विम्याची पावती तुम्हाला भरलेली असणे आवश्यक आहे. आता तुमच्याकडे पीक विम्याची पावती, बँकेचं पासबुक, आधार कार्ड, सातबारा. आता टिप यामध्ये काय, अनेकदा पीक विमा कंपन्या टप्प्याटप्प्याने पैसे जमा केले जाते. तुमच्या गावातील इतर शेतकऱ्यांचे पैसे आलेत का आणि याची खात्री करूनच घ्या. कसं होते, काही वेळा ज्यांचे पीक विम्याचे अर्ज आधी अप्रूव्हल झालेले आहे आणि ज्यांच्या शेतातील 95 पहिले झालेले आहेत तर अशांचे पैसे लगेच येते, म्हणजे पहिल्यांदा येते. आता कोणाला पैसे आधी मिळतात तर यामध्ये नुकसान भरपाई झालेले शेतकरी बांधव ज्यांच्या भागात दुष्काळ खूप झालेला आहे, म्हणजे जास्ती पाऊस झालेला आहे, कीड रोग असेल, रोगामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचे नुकसान झालेले आहे, ज्यांच्या शेतातील 95 झालेले आहे आणि 72 तासाच्या तक्रार केलेली आहे तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे तुरंत जमा केले जाते. आता तुमचे पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला काय आवश्यक आहे, यामध्ये आधार लिंक खातं, याचप्रमाणे बँकेची अचूक माहिती, IFSC कोड असेल, अकाउंट नंबर असेल, हे व्यवस्थित तुम्हाला इथं लागणार आहे. सातबारा. आता सातबारा, तुमच्या सातबारावर पिकाची नोंद असणे आवश्यक आहे. आता ज्यांच्या कोणाला पैसे आले नसतील तर अशाने लेखी अर्ज द्या, प्रति तालुका कृषी अधिकारी. याचप्रमाणे आता संबंधितल्या याचा पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत किंवा पीक विमा रक्कम मंजूर न झाल्याबाबत आता तुमच्या यामध्ये नाव लिहा. अशाच्या असा तुम्हाला हा जो लेखी अर्ज आहे ते तुम्हाला इथं तुमच्या हे जे की पीक विमा ऑफिस आहे तिथं नेऊन तुम्हाला इथं द्यायचं आहे. तर या पद्धतीने तुम्हाला लेखी अर्ज लिहा किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. यासोबत तुम्हाला पीक विम्याची पावती, बँकेचं पासबुक, आधार कार्ड, 7/12/8 इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं जोडायचे आहे. यानंतर तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर देतो 14447. तर यावरती तक्रार करून देखील तुम्ही तुमचा पीक विमा मिळवू शकता. अर्जाची स्थिती, पीक विमा तुमच्या खात्यात का जमा झालेला नाही, पीक विम्याचा क्लेम अप्रूव्हल का झालेला नाही, अर्जामध्ये काही त्रुटी आहे का, यावरती तक्रार कशी करायची आहे, सर्व अपडेट्स तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमचे पैसे आले की नाही कमेंट करून नक्की सांगा. 42,500 रुपये हेक्टरप्रमाणे पीक विमा अखेर जमा होण्यास सुरुवात.